सर्वप्रथम सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय। सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला करावा, सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला करावा, शुभाआधी मुजरा जिजामातेला घालावा, शुभाआधी मुजरा जिजामातेला घालावा। अनंताच्या विराट पोकळीतलं पवित्र देवता रूपी नाव, तिला न सांगताही लागत होता लेकराच्या मनीचा ठाव। तिच्या पदरी देवानं दिली अलोट पुण्याई, तीच आपली देवता रूपी शिवबाची आई, तीच आपली देवता रूपी शिवबाची आई। परमपूज्य भगवध्वज जाधवांची लेक भोसलेंची सून म्हणून आली आणि शहाजी राजेंचा संसार सोन्यापरी उजळून गेली। स्वातंत्र्याची ज्योती स्त्री शक्तीची ऊर्जा होऊन गेली, मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवून गेली। अहो पदरीचा शुभा संभा या स्वराज्यावर वाळून गेली, अहो मायेचा राजा रयतेचा सर्जा या स्वराज्यासाठी घडवून गेली। अहो वाघिणीचं होतं काळीच तिजन वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास होरी आणि जगदंब तिच्या ओठी। आभाळ एवढा पुत्र तिचा जिथं मोगलाई पडली छोटी, आभाळ एवढा पुत्र तिचा जिथं मोगलाई पडली छोटी। अरे तिनंच हिरवा चुडा घालणारे आपल्या हातात तलवार घेतली आणि स्वराज्याचा देखणा इतिहास घडवून दाखविला। सुरक्षा आणि मायेची फुंकर घालून रयतेचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि स्वराज्य घडवणाऱ्या अवघ्या मराठी मुलकाच्या माऊली म्हणजे राजमाता जिजाऊ। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी या दिवशी सिंदखेड या ठिकाणी झाला। या कर्तृत्ववान स्त्रीचा जन्म झाला आणि सिंदखेड राजा आनंदाच्या डोहात उजळून निघाला। ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात तलवारीची मूठ आवळण्यात जिजाऊ दंग होत्या। मुलाईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ याला अपवाद होत्या। लखोजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला, त्यामुळे कर्तृत्वान पितेचे पोवाडे हे पाळण्यात असल्यापासूनच त्यांच्या कानावर पडत होते। वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या आणि फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या। अन्यायाविरुद्ध त्यांच्या मनात ठिणगी पेटू लागली। 1610 मध्ये जिजाऊंचा शहाजी राजेंसोबत विवाह झाला आणि इथूनच गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचारांची झळक जिजाऊंना अनुभवण्यास मिळाली। रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचा जीव आतुर होत होता आणि याच महान मातेने शिवरायांना जन्म दिला आणि या पुत्राने स्वराज्याचा देखणा इतिहास घडवून दाखविला। खरं स्वराज्य म्हटलं की त्याचे 3 कोण पडतात: स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज। आता प्रश्न असा येतो की स्वराज्याच्या या 3 कोणामधलं नेमकं माँसाहेब जिजाऊंचं स्थान कोणतं? बारकाईने जर पाहिले तर स्वराज्याचे हे 3 कोण जोडणारी एक समान रेषा येते। ती एक समान रेषा म्हणजे माँसाहेब जिजाऊ। जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला नेमकं काय दिलं? जिजाऊ माँसाहेबांनी कुठला संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना दिला? तर मला असं वाटतं की जिजाऊंनी सर्वात मोठा संस्कार या स्वराज्याला दिला, छत्रपती शिवाजी महाराजांना दिला, तो म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक राजे आले, अनेक राजे गेले, अनेकांची साम्राज्य उभी राहिली, कित्येकांची साम्राज्य ही कदाचित छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तुमच्या आमच्या साम्राज्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती। तरी सुद्धा 350 वर्षानंतरही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे नाव घेतलं की मान आदरानं झुकते। याचं फार महत्वाचं कारण म्हणजे जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान। जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला नीतिमत्ता दिली, स्वातंत्र्य दिलं, संस्कार दिला, हे नैतिक अधिष्ठान दिलं, ज्या अधिष्ठानामुळे परस्त्री ही मातेहूनही सुंदर वाटू लागली आणि परस्त्रीला माता मानण्याची भावना एका मराठी मनात जागी झाली। जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवरायांनी शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे, नसते दिसले विजयाचे सोहळे। स्वराज्यात जिने घडविला विधाता, स्वराज्यात जिने घडविला विधाता, धन्य ती जननी जिजामाता, धन्य ती जननी जिजामाता। आज इथल्या पवित्र ठिकाणी चंदनाला गंध आला आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे माझ्या विचारांना रंग आला, माझ्या विचारांना रंग आला। धन्यवाद।